मुलीची समस्या दूर झाल्यानंतर स्वामींनी मल्लिकार्जुन माघारी आपले मुखवस्त्र प्रसाद रूपात दिले. श्री मल्लिकार्जुन अतिशय श्रद्धेने आणि आदराने स्वामींच्या मुखवस्त्ररूपी प्रसाद घेऊन घरी आले. देवघरात पूजेसाठी ठेवले. ते नित्य त्याचे पूजन करत. जर कोणी पीडित दुःखी झाला तर ते स्वामी समर्थ नामाचा अंगारा त्यांना देत आणि विशेष म्हणजे समोरील व्यक्तीस अनुभूतीसुद्धा येत. या योगाने त्यांच्याकडे भरपूर द्रव्य जमा होत होते. पण श्री मल्लिकार्जुन यांनी त्या द्रव्याचा उपयोग वैयक्तिक स्वार्थासाठी केला नाही. या पैशातून त्यांनी संपूर्ण श्रावण महिना जंगम भोजन घातले. इकडे अक्कलकोटमध्ये याच काळात स्वामी महाराज 7 दिवस राजेसाहेबांच्या वाड्यात असताना 7ही दिवस काहीच खाल्ले नाही. तेव्हा मालोजी राजे आणि इतर सेवेकऱ्यांनी स्वामींना विनंती केली की स्वामी, आपण जेवण का करत नाही? आपण अन्नत्याग का केलेला आहे? तेव्हा स्वामी हसले आणि बोलले, अरे, आम्ही बार्शीस असलेल्या आमच्या मल्लिकार्जुन नावाच्या भक्ताच्या घरी भोजन करून तृप्त होतो आहे. सर्वांना आश्चर्य वाटले आणि श्री मालोजीराजे यांनी कुतूहलापोटी काही लोकांना बार्शीस पाठवले आणि तेथे चौकशी करताच असे समजले की खरोखर स्वामी महाराज 7 दिवस जंगमा आश्रमात होते. स्वामींनी येथे भोजन केले आणि हे सर्व श्री मल्लिकार्जुन यांनी मालोजीराजे यांना लिखित स्वरूपात लिहून सुद्धा दिले. भक्ताच्या प्रेमापोटी स्वामी एकाच वेळेस अक्कलकोट आणि बार्शीस उपस्थित होते. ही स्वामींची अतर्क्य लीला बघून सर्वांना आश्चर्य वाटले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की सेवेकऱ्यांची सेवा स्वामींना आपल्याकडे खेचून आणतेच. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.